वणी विधानसभेची प्रचाराची रणधुमाळी अगदी शेवटच्या टप्प्यावर आल्यामुळे प्रचाराला वेग लागला। अशातच संजय खाडे यांना गावागावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना देखील आपल्याला बघायला मिळत आहे। उभाटाला तिकीट गेलं त्याच्याबद्दल आम्हाला म्हणायचं नाही, पण जो उमेदवार ज्या उमेदवारानं काँग्रेसच्या उमेदवारांना 2 टर्म युती धर्म न पाळता इलेक्शनमध्ये पराभव करावा लागला, त्याची चीड सर्वसामान्य जनतेमध्ये आहे आणि त्याची चीड असल्यामुळे आपली काँग्रेस वाचवावी, उभाटाची सीट जर आली तर उद्या उभाटाची युती जर आपल्यासमोर निसटून गेली, पुढे उद्धव ठाकरे नाही राहिले तर आपला पूर्ण मोकळा होईल, ओसाड होईल आणि त्यात सामान्य कार्यकर्त्याची साधारणपणे गोची होण्याची शक्यता आहे। आणि पार्टी आपली नेतृत्व नसल्यामुळं, कारण मी स्वतः जवळपास रिटायर्ड आहे, आज माझे 71-72 वर्षाचं वय आहे, मी काँग्रेस पार्टी चालवू शकणार नाही। आमचे नेते सन्माननीय अमररावजी कासावार सुद्धा आज 77 वर्षाचे आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याही वयोमानानुसार ते काँग्रेस चालवू शकणार नाही। काँग्रेस चालवणारा कोणी माणूस लागेल, त्या दृष्टिकोनातून नवीन माणूस जर पूर्ण काँग्रेस गेल्यानंतर नवीन माणसाच्या हातानं साधारणपणे काँग्रेस उभी करणं एवढं सोपं काम नाही। म्हणून संजय खाडे हे काँग्रेसचेच कार्यकर्ते आहेत, जवळपास 1998 पासून तर आज तकायत म्हणजे काँग्रेसमध्येच आहे आणि काँग्रेसचं त्यांनी युवक काँग्रेसचं काम केलं आहे, फेडरेशनचं काम केलं आहे, त्यांच्या पतसंस्था आहे, त्यांचं जनहित केंद्र आहे आणि अभ्यासिका वगैरे या सर्व त्यांचे उपक्रम चालू आहे आणि ते काँग्रेसच्याच बॅनरवर आतापर्यंत चालत आहे आणि ते पुढेही काँग्रेसच्याच बॅनरवर चालतील याबद्दल आमच्या मनात शंका नाही। सर्वसामान्य जनतेला असं वाटते का काँग्रेस हे जरी चिन्ह नसल्यामुळे जरी काही वाटत असलं तरी हे काँग्रेसचेच आहे, या काँग्रेसशिवाय दुसरं होणार नाही अशी खात्री आहे। बऱ्याचशा लोकांना असं वाटते काही काँग्रेस म्हणजे खाडे यांच्यासोबत फिरून दुसऱ्या कोणाचा प्रचार करत असेल, असं कोणीही करणार नाही आणि तसं होणार नाही। ह्या प्रचाराचा फंडा आहे, कोणाबद्दल कोणाची साधारणपणे नाचक्की करायची अशी काही लोक करतात, त्यांच्या कोणत्याही भूलथापेला बळी न पडता आपण सर्व संजूभाऊ खाडे यांच्याच शिट्टी या बोध चिन्हावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने त्यांना निवडून द्यायचा आहे। आणि आज तुम्ही जर पाहिलं तर वातावरण संजूभाऊ खाडे यांच्या दोन्हीपेक्षा 1 नंबर आलेला आहे। अजून 2-3 दिवसात वातावरण तयार होईल आणि त्यानंतर जे साधारणपणे काँग्रेसचे लोक आहेत, धडानं उभाटाकडे आहे आणि मनानं शिट्टीकडे आहे, ते सर्व ओपन होण्याची शक्यता आहे आणि ते होतीलही। आजही प्रत्येक गावात गेल्यानंतर आम्हाला आमचे काही कार्यकर्ते सांगते का त्याच्यात यांनी असं म्हटलं, त्यांनी तसं म्हटलं, ते कोणी काही असो, कोणी कोणाबद्दल कसाही प्रचार केला तरी कोणाच्या प्रचाराला बळी न पडता आपण संजूभाऊ खाडे यांच्या शिट्टी या चिन्हावर शिक्का मारायचा आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी कराल याबद्दल आमच्या मनात शंका नाही आणि अशी विनंती सुद्धा आमची राहील। काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ हा उभाटाला गेल्यामुळे त्यामुळे सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत। आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या निवडणुकीत शेवटपर्यंत सर्व काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेसच्या खंद्या कार्यकर्त्याला, एक प्रामाणिक कार्यकर्त्याला मदत करेल। पंजा हा मतदारसंघातून गायब न होता की त्यांना एक मजबूत करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून आम्ही करत आहे। गेल्या 25 वर्षापासून आम्ही मजबूत करण्याचं काम करत आहे। त्यामुळे काँग्रेसचे प्रेमी आहे, पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेसला तिकीट न भेटल्याला नाराज आहे। त्यामुळे 100% काँग्रेसला
व काँग्रेसचाच एक अपक्ष उमेदवार संजय खाडे, मी संजय खाडे मला मदत करतील, मला 100% अपेक्षा आहे. कारण उबाटा जे खरंच प्रेम असतं संजय देरकरवर 4 वेळ पडलाच नसताना, त्यांना जर खरंच स्वीकारलं असतं जनतेनं तर 4 वेळ का पाडल्या गेलं. जे उमेदवार आहे संजय भाऊ देरकर यांनी जनतेने साफ नाकारला आहे. त्या आपला विजय निश्चित आहे. व सन्माननीय BJPचे जे उमेदवार संजय रेड्डी भुतकलवार यांना 10 वर्ष झाले. त्यामुळे 10 वर्षात जो विकास व्हायला पाहिजे होता सर्वांगीण विकास झाला नाही. त्यांनी रोड बांधले, फक्त बनीतले रोड केले ते विकास नसते. सर्वांगीण विकास जो असते, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना मालाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, शेतकऱ्यांना 12 तास वीज मिळत नाही, रात्री वीज मिळते, हे सुद्धा अतिशय अन्याय आहे. एसटी बस डेपोमध्ये गेलं तर बसचा अनुशेष कमी आहे, विद्यार्थ्यांना बसमध्ये बसवल्या जात नाही, हे सुद्धा अतिशय गंभीरतेने घेतलं पाहिजे. अनेक अशा समस्या आहेत, ज्या समस्या आजपर्यंत सोडवलेल्या नाही. बेरोजगारी समस्या मोठ्या प्रमाणात आहे, महिलांची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. हे समस्या मनी विधानसभेत कायम आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पांढरण रस्ते झाले नाही. ॲक्च्युअली पांढरण रस्त्याचा अनुशेष 100% पूर्ण नाही झाला. त्यामुळे पांढरण रस्ते जर झाले तर शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. मारेगाव तसा तालुका तसा आदिवासी बहुल तालुका आहे, परंतु तिथे मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या. जर खरंच शेतकरी जर सुखी असते तर आत्महत्या करायचं कारण नाही ना. तर शेतकरी प्रचंड दुःखी आहे, ह्या सरकारवर दुःखी आहे. त्याचे उबाटाचे उमेदवार संजय देरकर याच्यावर सुद्धा अतिशय लोक नाराज आहे. त्यामुळे आपला येणाऱ्या 20 तारखेला सिट्टी हे बौद्ध चिन्हावर प्रचंड लोक मतदान करतील अशी मला अपेक्षा आहे. आपली लीड जास्तीत जास्त लीड येण्याचा आम्ही प्रयत्न चालू आहे. लीड येतील आम्हाला व आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करतील असे मी सर्व जनतेकडून अपेक्षा करतो. व कामाच्याबद्दल राहिलं तर मी गेल्या 10 वर्षात, याच्यापूर्वी 10 वर्षात संसदेमध्ये आमचे विद्यमान आमदार एक शब्द बोलले नाही, पण कोणतेही आमदार आजपर्यंत बोलले नाही. परंतु मी तुम्हाला आश्वासन देतो, शेतकऱ्यांची समस्या असो, महिलांची समस्या असो, मजुरांची समस्या असो, सर्व युवकांची समस्या असो, हे सर्व समस्या घेऊन मी विधान भवनात हा विषय लावून धरणार आहे. पेन्शन, जुनी पेन्शनची योजना असो, विधान भवनामध्ये जास्तीत जास्त प्रश्न लावील.